माझ्या श्रीहरीपेक्षा या विश्वामध्ये कोणी श्रेष्ठ नाही यावरून तू माझ्याशी वाद करू नको का वाद करू नको. स्त्री या जगाची उजळणी आहे. तिच्यापेक्षा या जगात कोणी श्रेष्ठ नाही. आणि शेवटी देव तो देवच असतो. त्याने जे विश्व निर्माण केलाय तोच स्वामी तिघी जगाचा, तोच आई विना भिकारी आहे. स्वामी आहे जगाचा. हो 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 आकडे कथा मला सांगू नकोस संतोषीले. आकडे कथा तू मला सांगू नकोस संतोषीले. स्त्री ही पुरुषाच्या पायाखालचे वाहन आहे. आई ते पायातच राहणार. नाही नाही मला अशा श्राप देऊ नका. मी तुम्हाला स्त्री राहिवाची आठवण करून दिली. मला असा श्राप देऊ नका. ते तुला मागात पडले आहे. जेव्हा जेव्हा तुला मोक्ष हवा असेल तेव्हा तेव्हा तुला स्त्री जमायची गरज नाही. परंतु तुला मोक्ष मिळणार नाही. नाही नाही स्त्री या जगाची उद्धरण आहे. स्वामी तिन्ही जगाचा हा सुद्धा आई विना भिकारी आहे. स्वामी तिन्ही जगाचा हा सुद्धा आई विना भिकारी आहे. नाही 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 तोपर्यंत तुला मुक्ती मिळणार नाही. तुझा जीवन शेवटी किड्या मुंग्यासारखं जगावं लागेल. किड्या मुंग्यासारखं तुला जगावं लागेल. शोक आवाज बसवते. मी तुला प्रसन्न झालो. या विश्वाचा दाता तुला आवाज देतो. काळजी करू नकोस. तुझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. परंतु माझ्या भक्ताने जो तुला श्वास दिला आहे तो तुला लागू झालाच. तसा धनुष्याने सुटलेला बाण मागे घेता येत नाही. तसा सुटलेला शब्द परत घेता येत नाही. श्रीधामा हा माझा परमभक्त आहे. त्याच्या डोक्यावर भक्तीचा अहंकार आहे. तुझे म्हणणे रास्त. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी आहे. या विश्वाचा उद्धार स्त्रीपासूनच झाला आणि पुढेही होईल. तुझ्या स्त्री भक्ती आणि शक्ती सगळं सृष्टीला सुखमय आनंद देईल असा मी तुला शुभाशीर्वाद देतो. मला यातला सहन होत नाही. मला मुक्ती द्या. मला मोक्ष द्या. मला या मरणातून सोडवा. मला या मरणातून सोडवा. मला मुक्ती द्या. मला मुक्ती द्या. सत्वशीले मी तुला उत्साह देतो. मी 8व्या अवतारी नंदाच्या घरी जन्म घेईन. गोकुळात गोकुळ समेत खेळत असताना माझ्या पदस्पर्शाने तुझा उद्धार होईल. ज्या दिवशी तुझा उद्धार होईल तेव्हा तुला यातल्या सहन करावे लागतील. परंतु जेव्हा तुझा उद्धार होईल तेव्हा या त्रिगंडात माझ्या नावाच्या आधी स्त्रीच्या नावाचा उद्धार होईल. म्हणजे प्रत्येकाच्या उद्धारावर राधाकृष्णाचा उद्धार होईल. सदास्तु. श्रीहरी राजा गोकुळचा मी मुरारी. श्रीहरी राजा गोकुळचा मी मुरारी. पाप नष्ट करण्या आलो भुवरी. रूपे घेतली मी नाना परी. राजा
जय श्री हरी धर्मरक्षणाय धर्मरक्षी या देही या रूपी भूतलावर पापाचं वारं वाहू लागलं की आम्हाला अवतार रूपाने भक्तांच्या दारी यावं लागतं. 7व्या अवताराची कथा पूर्ण होता पुन्हा एकदा कंस नावाचं वादळ वाहू लागलं. साऱ्या धर्तीवर अत्याचार वाढले. हे धरती मातेला सहन झाले नाही. ती मला शरण आली. आपली व्यथा मांडू लागली. मातेला दिलेल्या वचनापोटी आणि धर्मरक्षणासाठी मी भूतलावर अवतार धारण केला. तोच मी वसुदेव आणि देवकी यांचा 8वा पुत्र वैकुंठीय राणा श्रीकृष्ण. नेहमी माझ्या आधी येऊन कुंजवनात डाव म्हणणारे माझे सवंगडी अजून आले कसे नाही? सुदामा, अरे म्हटलं सुदामा. सुदामा, मी तुमच्यावर एक कामगिरी संपवणार आहे. उद्या पुनवेचा दिवस. गोकुळच्या साऱ्या गवळणी मथुरेच्या बाजारात जाणार. जर आपण साऱ्यांनी मिळून तो मथुरेचा आठवडा बाजार बंद केला तर त्या दृष्ट कंसाच्या अहंकारास तडा जाईल आणि त्याच कारणे मला सोपे जाईल. तुम्ही गोकुळातून मथुरेला जाणाऱ्या गवळणींचा रस्ता प्रतिबंध करा. ही कामगिरी मी तुमच्यावर संपवत आहे. ठीक आहे. बाप रे बाप. अरे बाप रे, एवढी मोठी केवळ कामगिरी माझ्या संपत्ती करायची माझे संगतीचे पेंड्याने सुद्धा ह्याला पेंड्यान गोड्याचा मारू पाहतो. अरे मतलब पेंड्याला पेंड्या. अरे मतलब पेंड्या पेंड्या. अरे लवकर ये. अरे हे जाते. अरे आपला बोबडा पाहिजे. अरे बोबडा रे बोबडा. अरे काय तू?
देवस्थानी आहे रे. असं बोलतो अरे बोबड्या वाकड्या चला चला पटापट चला पुढे चला कार सुदामा हाक मारिला तेल्या वाक्या बोबड्याला लाडाची आमची गाय तुकडी गेली वरच्या त्याला नाला तिला शोधता शोधताला तिला
वाटलं मग पुढं काय झालं उडी वालीने समोर बघतो काय? अरे काय? भला मोठा वाघ, भला मोठा वाघ. वाघ पण दिसायला लागलाय. वाघ माझ्याकडे बघतो, मी वाघाकडे बघतो. वाघ माझ्याकडे बघतो, मी वाघाकडे बघतो. अरे जाते वाघात बघू नकोस, प्ले बाई प्ले. फिरून वळायला लागले. मग वाघ माझ्याकडे बघतो, मी वाघाकडे बघतो. अरे ह्याच्याकडे साधा वाघ कधी बघतो, वाघाकडे साधा कुठला पण नाही बघतो. ते पण आहे मग वाघान माझ्याकडे बघून तरकारी फोडली. दरकारी फोडली बघा मी पण फोडली. बाबाला काय वागायला अरे सोबत काय म्हणतोच काय यार मग पुढं काय केलं वाघानं दुसरी तरकारी फोडली. अरे वा आणि मी पण दुसरी तरकारी फोडली. म्हणजे तू एवढा असा करून सुद्धा वागायला घाबरतोस पुढं काय केलं वाघानं आता मात्र तिसरी तरकारी फोडली. अरे काय भिजलं की काय अरे बाहेर तर भिजलं मग आता मात्र माझी खाटून चाल झाली. पाडली का मग मला एक युक्ती सुचली. अरे मला युक्ती सुटली कसली ती सुटले तुला. असा हलू हलू पाठून अरे ह्याच्या डरकाळी बोबड्या का झाला बघ काय घाल कलरमध्ये नाकात केतन अरे बरोबर अरे त्यावर वाघ पडला असणार अरे ह्याच्या वाघालाच वाघ पडला नाही तर काय अरे जाऊ दे मी काय म्हणतो हा. अरे पण तू एवढं आम्हाला घाई काय कशाला बोलवलं अरे, तुला काय सांगू काय काय कसं बोलवलं काय कशाला सांगू अरे, माझ्यावर ना आपल्यावर ना हा. श्रीकृष्ण देवानी कामगिरी संपवल्या 16 शस्त्रात 360 कोटीचा मेळा मिळून मंत्रीच्या बाजारात चाललाय आता प्रतिक्रिया करायचं आहे अरे एवढी कामगिरी ना होय. एवढी कामगिरी माझा वाकड्या ना बोबड्या करत असं होय. काय रे अरे आम्ही करू ना. करा ना. अरे आम्ही करू ना. अरे मी आलो करू ना काय म्हणता अरे तुम्हाला गवलं किती माहिती आहे काय किती? अरे 16 सहस्र 360 गवलनी आहे अरे यांचा बाबू काढताय म्हणतो अरे असं कशी वाट लागेल तुमच्या बरोबर आम्ही आहे ना दोघं संगतीला द्यायला साथ चला त्या गवल्यांची आपण अडवूया वाट कुठं आहे दादू गवलनी चला या बाजूला. पहाटेच्या या पारी वासुदेव स्वामी आली आज घरी फिरे दारोदारी नमन करुनिया दर्शन घेऊनिया जाऊया त्याला बाजारी गाजी किमया न्यारी
प्रातःकाळी कोंबड्याने बाग केली. अंधाराचे झाले भेटून आकाश मोकळे होऊ लागले. पहाटेचा थंडगार वारा अंगाला स्पर्श करू लागला. दऱ्याखोऱ्या जाग्या होऊन पक्ष्यांचा किलबिलाट होऊ लागला. आणि गायीच्या अंगणाने मला जाग आली. तुळशी मातेची पूजा करून नुकतीच दूध धारा काढायची सर्वे कामे केली. थोडासा विटाळ घेत बसले तर याने बाजा जाण्यासाठी आवाज दिला. तो त्या नटकट मुली झाडाच्या मुलीचे मधुर स्वर कानी पडले आणि क्षणात शरीरातील सारी नाहीशी होऊन म्हणून तिचा आदर लावणं झालं. आणि नकलच माझी पावले बाजारच्या वाट्या लागली. अगं ताईनो, अगं राधे, ते जाऊ दे ग. त्या बघ दुगी काय करत आहे. अगं सारं अगं कोण काय कोण आपले चंद्रसुंदरा त्यांचे ते पोटके चालूच आहे. अगं ताईनो, बाजार जाण्यासाठी उशीर झाला आहे. अगं ते पोरके थांबवा, माठ उठला आणि चला पटापटा. अगं राधे, आता माझ्या ताकद नाही. अगं हे सुंदरे मंगाशी तर अशी उड्या मारत चालत होती आणि आता काय झालं तुला? अगं सयानो, काय माझ्या दाबल्याने माझी मारली. काय मारली? अगं हे सयानो, अगं काल माझा दादा आला ना डोसून, त्याने काठी घेऊन माझ्या पाठीवर मारलं ग.
काय झालं ग? काय झालं जरा सांग, जरा समजून सांग काय झालं? अगं सायानो, काल माझा नवरा आला ना डोसून, मग तू मला खुशी घेऊन बोलतो ना. अगं तू घरासाठी आणि या संसाराची एकटी किती गट ना, पण तू पण ग जरा लाडाचं झाले. त्यांना बोलले, "ओ, तुम्ही तरी एकटी किती गाड्या वागणार, हे ऐकतात तरी माझी मान कापीत राहते आणि कुत्र्याला मारतात." अगं सुंदरे, त्याला गाड्या वागण्याचं म्हणत नाही, त्याला संसारात गाड्या बोलण्याचं म्हणतात. अगं असं होय. अगं मग काय, मी जाऊन एका कोपऱ्यात बसली होती, पुन्हा माझा नवरा मला समजवायला आला. मला बोलतो कसा, अगं, राहू दे ग, जे होतं ते होतं. मी पण त्याला बोलली, "ओ राहू द्या हो, एका घराचं राहिल्यावर दाराला दार लागणार." मग काय, त्याने हे ऐकतात मला गाढवासारखा आडवा करून मारला ग. मग काय, अडला आणि गाढवाचे पाय धरले. अगं सयानो, खूप उशीर झालाय, चला पटकन. चला तर. अगं राधे, तुला बाजारची वाट माहिती का गं? नाही का? अगं आम्हाला तर कधीच माहिती नाही. अगं सयानो, आपण मावशांचा पाठी दिसून आलो, तिला नक्कीच माहिती असेल. आपण एकदा तिला हाक मारायला पाहिजे. असं बोलतेस राधे, मग मी चाक मारते. अगं म्हटलं मावशी, अगं हे म्हटलं मावशी का मावशी. कोणतं बाई? अगं मावशी, मी सुंदरा ग. आल्याला बोलायला अगं मावशी, बाजाराला येतेस ना? चढवून घेते आणि सावरून घेते. हे सयानो, ती मावशी चढवून घेते. अगं हे मावशी, तू नीट चढवून घे आणि सावरून पण ये. मी थांबते हा बाजाराला जायला. हो आले आले. ला 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 ला
एकच सावरून येते मग एवढा वेळ लागणारच. अगं हे भावाने आपण तू बोलतेस काय काय समजलीस का मला दुश्मन अगे मावशी, अगं तिच्या सुनतीचं काय आहे की अगं ती आहे ना येडी आहे येडी. अगं तू येडी आहे. अगं तू येडी आहे. अगं तू येडी अगं आहे. तू येडी आहे. तुम्ही दोघी नाहीये, थांबा. अगं हे तू रे दोघीने गप्पा करा माझं डोकं बघ अगं कसं भनभन करताय आणि काय काय भावाने मी तुला सांगितलं काय आणि तू सांगतेस काय ग अगं मावशी, मग तू सांग काय म्हणत होते? अगं राधे सात शृंगार करून दयालाचे माठ करून बाजाराला येते असं म्हटलं आणि ती देवी भवानी दुसरं सांगते बघ चल ना मावशी. अगं ते सर्व ठीक आहे अगं पण ही नवीन कोण काही मावशी, ही नाही शिकलं मला ओळखलंच नाही. नाही ग बरं मी नाही ओळखलं काय नाही बाई लय वाचा वाचा बोलते बघ म्हातारे, मी पण आली या पहिल्यांदा. अगं तू हाय एवढी शाही मला म्हातारी बोलते हा? अगं पण ठीक आहे चला तर जाऊया अगं राधे अगं तुम्ही बाजाराला निघालात करा पण घेतलं काय सांगायला पाहिजे अगं मावशी सांगायलाच पाहिजे. अगं हो नाही सांगितलं तर हा बाजार होणार कसा ठीक आहे. असं होय. ऐक मावशी, मी घेतलं दूध. मी घेतला तू. काय ग पाहिजे तू घेतलंस तेव्हा तेवढी छान नाचते अगं मावशी मी घेतलं दही. दही अगं मावशी, मी घेतलं लोणी. फारच छान ग अगं मावशी मी घेतलं ताक. का अगं मग खाली वागती अगं हे सयानो अगं आमच्या साड्याला विचारलं त्या मावशी बाई तिचं नाही ग ताईला तूच विचार ना. अगं मावशी, काय ग तू आम्हाला सगळ्यांचा विचारला पण तूच नाही सांगितलं. अगं राधे सांगायला पाहिजे हो मावशी. अगं नाही सांगितलं तर अगं बाजार कसा होणार. असं म्हणतेस होय मग सांगितलं आहे का अगं सकाळ सकाळी भरीत होते मी नदीवर पाणी अगं ऐकताय ना ग हो अगं सकाळ सकाळी भरीत होते मी नदीवर पाणी अगं पण खाली वापरून बघते तर काय अगं काय? अगं तुम्ही दिसतात पाण्यात डुबणाऱ्या म्हशी वाणी अरे मावशी अगं मग चला तर अगं मावशी काय ग सुंदरे अगं चालून चालून पाय दुखले. असं म्हणतेस होय आता यमुनेचा घाट आहे ना एखादं गाणं बोल ना. अगं हो, असं म्हणतेस अगं ठीक आहे राधे आपण ठरवून मिळून बोलूया हीरा गावाला, हीरा गावाला, हीरा गावाला चंद्रा गदा चला जाऊया मथुरे बाजारी. हीरा गावाला चंद्रा गदा चला जाऊया मथुरे बाजारी. चला हीरा गावाला हीरा गावाला चला हीरा गावाला हीरा गावाला
चला जाऊया मथुरे बाजारी निराकारा चंद्रनाथ. चला जाऊया मथुरे अरे बिल लय खाबा मला पण जोरात आपल्याला गवळणी दाखव. आहे, दाखवतो थांबा. हे या मार्गाने नाही. हो हे काम कर. हा तू ह्या साईडला लपून बस. तुला पण बसू तू वाकड्या तू त्या साईडला लपून बस. हा ये सुद्धा मा. काय रे? अरे हा बोबड्या पण लपले बघ. यो बापरे. अरे यो बापरे. अरे या बोबड्याचं डोकं दिसत नाही. होय. अरे या बोबड्या अरे पुढे लपलास. हा दगडी. अरे दगडी तुला कोण सांगितला. माझी आई बोलली हा? की आज दगड घेऊन जा आणि तुला जेवण दिलं त्याच्यात. अरे बापरे. अरे अरे ह्या दगडी तुझं काय काय मावणार.
हा? नाही माझी आई बोलली ह्याच्यातच लोक. अरे तुझी आई बोलली पण हा दगडी तू कसा काय मावना हा? तू जाऊ दे तू पाठी इथं लपून बस नाही. अरे नाही कुठे इथं लपून बस इथं लपून बस बसला का बा? बसलाय बसलाय ए, अगं मावशी चालून चालून पाय दुखले ग. असं म्हणतो मग जरा बसू का एवढं लवकर तू दमलास पण अगं मावशी माझ्यात आता ताकद नाही ग. असत नाही अगं राधे अशी सुंदरी बघ काय बोलते अगं मग ठीक आहे ह्या बघा मोठ्या मोठ्या दगडी बघा ही बघा काली दगडी बघा मावशी बस. अगं हो बस अगं, राधे ती पण बसते हा? अगं, ही पण बसते बा. अरे मेलो अरे काय रे बाबा अरे एवढं आपल्या पाठीवर बसतोय हा? अरे एवढं एवढा अरे कसली माझ्या अरे मी नरम कुठलं माझं कंबाल पुरं साफ झालं अरे तुझ्या एवढं तरी होतं माझा तर एवढा होता बसलेला अरे बापरे मेलो असतो आता मेला तू अरे म्हाताऱ्यांच्या अंगावर पण तू बघू जरा नाही मोठी सांड आहे भाऊ नको मला तर भीती वाटते अरे बापरे अरे याची कापसा मला तर नको बाबा तू ना तू बघ काय विचार मावशी काय रे आरात कुठून गाडा तरी कुठे आम्ही चालले मथुरेच्या बाजारला हा रस्ता प्रतिबंध आहे रस्ता प्रतिबंध काय म्हणतोस काय अरे एवढी वर्ष आम्ही याच रस्त्याने जातो बाबा एवढे वर्ष आपण पण ह्याच जातो आपला अरे वर्षाने 12 महिने इथून जातो आपण मग माझी तू दिसली का रे आम्हाला तुला दिसली नाही काय तू नवीन आलास की काय मावसे तू कुठूनही जा तुला हा रस्ता प्रतिबंध आहे दुसऱ्या रस्त्याने जाऊ तू दुसऱ्या माझ रस्त्याने गेलीस ना तरी पण इथंच येणार आहेस मावशी असं म्हणतो होय तुला आता इथं देवाच्या उपमाने बसावं लागणार आहे असं होय अगं पोरी नको अगं तुम्ही जमल्यात म्हणून बसा तुम्ही कशा पण बसा अरे माझी व्यक्तीला नावं नका. काय झालं अरे मावशी बसली ना बसला बसला तुमचं बसत नाही एक काम कर तू जाऊन बघ बसते घ्यायची मावशे काय रे तू बसत नाही नाही म्हणजे मी बसत नाही अरे हिला बसवायला ना आपल्याला काय तर करून सर तू बसतो मला बघतोय थांब जरा
अगं राधे, चला तर मग. माझे सवंगडी तेंद्या वाकड्या कोंबड्या त्यांना सांगितलेली कामगिरी योग्य रीतीने पार पाडले दिसत नाही. जवळचा समाचार मी स्वतःच देतो. अरे म्हटलं मावशी जरा उभी राहा. आपण कोण? मावशी मला नीट ओळख. अगं राधे, राधे तुला तर माझी ओळख ठाऊकच आहे ना. हो रे काका, पण या गोपिकांसाठी तुला तुझी ओळख पटवीच लागेल. असं राधे ऐकलं ना.
राधे, ऐकलं का माझा जन्म पुन्हा? हो का राधे? चला तर आपण त्यांना शरण जाऊया. ठीक आहे राधे. माझा प्रिय भक्त सुदामा याने दिलेल्या शापातून तुझी आज मुक्ती झाली. धन्य झाले रे प्रभू, धन्य झाले.